299 वाजतील तुरे येणे आनंदे गजरे जिंकोनिया अहंकार पावटणी केले शिर काळा नाही वाव परिश्रमा कोटे ठाव तुका म्हणे आता सोपे वैकुंठासी जाता। हरिभक्तीने मोक्ष मार्ग सुगम झाला। तुकोबाराय म्हणतात हरिनाम गजराने आनंदमय अशा तुतार्या वाजतील त्या नामघोषामध्ये काळाला इतर साधनांच्या परिश्रमाला जागा नाही। आम्ही अहंकाराला पायदळी घातले त्याच्या मस्तकावर पाय देऊन पुढे गेलो। या ठिकाणी काळाला व श्रमांना कळे शाळा ठिकाण उरले नाही। तुकाराम महाराज म्हणतात त्यामुळे आमचे वैकुंठाला जाणे सुलभ आहे। 300 झाड कल्पतरू न करी याचकी आवेरू तुम्ही सर्वी सर्वोत्तम ऐसे विसरता धर्म परिसा तुमचे देणे तो त्या जागे अभिमानी गाराण्याने तुका गरजे मारोनिया हाका। देवाबद्दल तक्रार करताना तुकोबाराय म्हणतात कल्पतरूचे झाड याचकाचा अवेर करीत नाही, पाहिजे तेवढे देते। देवा तुम्ही सर्वोत्तम आहात, कोणालाही विनमुख न पाठवण्याचे तुमचे ब्रीद तुम्ही कसे विसरता। वास्तविक लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सुवर्णात रूपांतर होते, हे सामर्थ्य परिसराला तुम्हीच दिले। परीस मात्र आपल्या कामात तत्पर आहे, जो अभिमानाने आपले काम करतो। तुकाराम महाराज म्हणतात म्हणून मी तुमच्याकडे गाराने मोठ्याने गर्जना करून मांडतोय। 301 वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ। देवाचा अखंड सहवास घडावा यासाठी काय करावे? तुकोबाराय म्हणतात जीवाचे पारमार्थिक कल्याण व्हावे यासाठी देहरूपी घरामध्ये देवाची निरंतर वस्ती असावी, म्हणजे आपल्या प्रत्येक व्यवहारात त्याची संगती आपल्याला लाभेल। त्यामुळे अंतःकरणातील संकल्प विकल्पादी धर्म नष्ट होऊन पाप पुण्यही नाहीसे होईल। तुकाराम महाराज म्हणतात मग सर्व काळ गोविंदाच्या भक्तीचा प्रेमाचा सुकाळ होईल। 302 येथील हा ठसा गेला पडोनिया ऐसा धरी देवाचा अबोला त्यासी तेची सवे त्याला नाही पाहावे लागत एका एकीच ते रीते तुका म्हणे जन तयामध्ये एवढे भिन्न। मृत्यूलोकातील सामान्य लोक आणि देव यांच्याविषयी तुकोबाराय म्हणतात देव आणि सामान्य जन यांच्यामध्ये परस्परांविषयी विचार करण्याची पारंपरिक पद्धत पडली आहे, तो असा की देवाशी अबोला धरावा हेच वळण लागले आणि त्याच लोकांशी संवाद साधू नये ही सवय देवाला लागली। यामागे फार मोठे कारण शोधावे लागत नाही, पाहावे ऐकावे लागत नाही। दोघांचे हृदय परस्परांच्या प्रेम भावने विना उदास आहे, रिकामे आहे। तुकाराम महाराज म्हणतात जनामध्ये आणि देवामधील संबंधात केवढे वितुष्ट निर्माण झाले असे। 303 करिता देवार्चन घरा आले संतजन देव सारावे परते संत पूजावे आरते शाळीग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलते याती तुका म्हणे संधी अधिक वैष्णवांची मांदी। संतांचे महात्म्य देवापेक्षा अधिक आहे। तुकोबाराय म्हणतात आपण देवपूजा करीत असताना त्यावेळी संत आपल्या घरी आले तर देवाची पूजा थांबावून प्रथम संतांचे स्वागत आणि त्यांचा सन्मान करावा, त्यांची पूजा करावी। आपण देवपूजा करता शाळीग्राम आणि विष्णुमूर्ती यांच्यात भेद करीत नाही, त्याप्रमाणे आलेल्या संत मंडळीत भेदभाव करू नये। कोणत्याही जातीचे संत पूजनीय असतात। तुकाराम महाराज म्हणतात वैष्णव मंडळींचा सहवास ही आपले प्राथमिक कल्याण साधण्याची उत्तम संधी आहे। 304 ज्याची खरी सेवा त्याच्या भई काय जीवा करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद असावा तो धर्म मग सावो जाते वर्म वदे वाग देवी तुका विठ्ठली गौरवी। खऱ्या भक्ताबद्दल तुकोबाराय म्हणतात सेवा करतात मन जरा विचलित होऊ नये म्हणून सतत मनावर त्यांचा पहारा असतो। भगवंतावर निष्ठावंत निर्धाराने ते प्रेम करतात, तेच खरे सेवक। त्यांना जीवनात कसलेही भय नाही, त्याने देवाबरोबर जरी वाद विवाद केला तरी त्याला अधिकच आनंद होतो। सेवक भक्त आपल्या कर्माचा धर्म प्रामाणिकपणे पाळीत असेल तर धर्मातील वर्म त्याला सहाय्य होते।
दुसऱ्याने दोष दाखवले तरी तो सहन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, माझी वाणी विठ्ठलाचे नामगुण गात असल्याने तिचा गौरव होतो, ती विठ्ठलालाही मान्य आहे. 305. नामसाराचे ही सार, शरणागत यम किंकर, उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. नाम जपता चंद्रमौळी, नामे तरला वाला कोळी, तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय. देवाच्या नाम महात्म्याबद्दल तुकोबाराय म्हणतात, वेदशास्त्री पुराणे श्रुती स्मृती यांनी सांगितलेल्या साराचा सार हरिनाम आहे. हरिनामधारक यम शरण घेतो, त्याचा सेवक होतो. असे हे उत्तमातील उत्तम हरिनाम तुम्ही घ्या. पुरुषोत्तमाचे ध्यान करा. हरिनाम जपाने भगवान शंकराचा जाळ शीतल झाला आणि या नाम जपाने वाल्या कोळी उद्धरून गेला. तुकाराम महाराज म्हणतात, आणखी काय वर्णन करू, खरोखर विठ्ठलाचे चरण तारक आहे. 307. गातो भाव नाही अंगी, भूषण करावया जगी, परी तू पतित पावन करी साच हे वचन. मुखे म्हणवितो दास, चित्ती माया लोभ आस, तुका म्हणे दावी वेश, तैसा अंतरी नाही लेश. स्वतःविषयी आत्मपरीक्षण करताना तुकोबाराय म्हणतात, देवा मी हरिनाम गातो, पण गाताना उचित असा भक्तिभाव माझ्या हृदयात नाही. यावरून जगात आपली कीर्ती व्हावी या उद्देशाने मी करतो, असे माझ्याबद्दल मत आहे. देवा तू पतितांना पावन करणारा असे तुझे ब्रीद आहे, ते तू माझ्याविषयी खरे कर. स्तुती मुखाने मी तुझा सेवक म्हणवितो, पण चित्तामध्ये माया लोभ आहेतच. तुकाराम महाराज म्हणतात, मी बाह्यातकारी भक्तपणाचा वेश दाखवतो, परंतु अंतरात एक लेशभरही भक्ती नाही. 308. द्रव्य असता धर्म न करी, नागवला राजद्वारी, मायत्यासी व्याली जेव्हा, रांड सटवी नव्हती तेव्हा. कथा काळी निद्रा लागे, कामी श्वाना परी जागे, भोग श्रियंसी देता लाजे, वस्त्रदासींचे घेऊनी निजे. तुका म्हणे जाण, नर गाढवा उनी हीन. विषयाधीन मनुष्याबद्दल तुकोबाराय म्हणतात, विपुल द्रव्य आहे, धन आहे, परंतु दान धर्म मात्र करीत नाही, परंतु राजद्वारी शासनकर्त्याकडून कर देताना लुटला जातो. याला जन्म देते वेळी सद्भाग्य लिहिणारी सटवी तेथे नव्हती. कथा कीर्तनात याला झोप अनावर होते, पण रात्रीच्या वेळी मालकाच्या घराचे रक्षण करणाऱ्या कुत्र्याप्रमाणे हा काम क्रीडेसाठी स्त्री संग करताना जागृत असतो. स्वतःच्या स्त्रीला कामभोग देताना हा अधम लाजतो, पण घरात कामाला ठेवलेल्या दासीच्या अंथरुणात तिचे वस्त्र पांघरून झोपतो. तुकाराम महाराज म्हणतात, असा नर गाढवापेक्षाही नीच वृत्तीचा आहे. 309. मुखे बोले ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान, एशियाची करिता सेवा, काय सुख होई जीवा, पोटासाठी संत झाले कलिंत बहुत. विरळा ऐसा कोणी, तुका त्यासी लोटांगणी. खऱ्या संतांची परीक्षा त्याच्या लक्षणावरून होते. तुकोबाराय म्हणतात, जो मुखाने पुष्कळ ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, पण मनातून द्रव्याची सन्मानाची आशा करतो, अशा दांभिकाची सेवा काय सुख देणार. पोटासाठी परमार्थाचा व्यापार करणारे पुष्कळ संत या कलियुगात झाले आहेत, पण यापेक्षा वेगळा खऱ्या अर्थाने सवलक्षणे असलेला क्वचित विरळ असतो. अशा संत महात्म्याला मी भक्तिभावाने साष्टांग नमस्कार करतो, असे तुकोबाराय म्हणतात. 310. एक वेळ प्रायचित्त केले चित्तमुंडन, अहंकारा नावे दोष त्याचे ओस पाडिले. अनुतापे स्नानविधी, यज्ञसिद्धी देह होम, जीव शिव होता चुका, तेथे तुका विनटला. तुकोबारायांनी साध्य केलेले पारमार्थिक गुप्तधन या अभंगात सांगितलेले आहे. ते म्हणतात, इंद्रियांच्या आश्रयाने देहात वास करणारे काम क्रोध विकार नाहीसे करून मनाचे मुंडन केले. प्रपंचातील मितूपणा नष्ट करण्यासाठी हरिनाम रूपी प्रायचित्त घेतले. अहंकाराचा नावाचा मोठा दोष वैरी त्याला ओस पाडले, मूळ नष्ट केले. अनुताप रूपी तीर्थक्षेत्रात स्नान केले. ज्ञान यज्ञात देहत्रयाचे हवन केले. जीवाशिवातील अंतर नाहीसे करून जीव शिवाच्या ऐक्याने तुकोबाराय त्या ऐक्यात समरस झाले, असे तुकाराम महाराज सांगतात. 311. त्रैलोक्य पाळिता उबगला नाही, आमुचे त्या काही असेल ओझे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर, तयामुखी चारा कोण घाली. पक्षी अजगर न करी संचित,
तयासी अनंत प्रतिपाळी. तुका म्हणे तया भार घातली या उपेक्षिना दया सिंधू माझा. देवाचे सामर्थ्य आणि जीव मात्राविषयी असलेली दयाभाव याबद्दल तुकोबाराय म्हणतात, त्रैलोक्याचे पोषण करताना जो कधीही उबगला नाही त्याला आमच्या पोषणाचा काय भार होणार. पाषाणाच्या पोटात बेडूक बसलेला असतो, त्याच्या अन्नाची कोण सोय करतो. अनेक पक्षी अजगर कधीही अन्नाचा साठा करीत नाही, त्यांचा उदरनिर्वाह देवच करतो. तुकाराम महाराज म्हणतात, त्याच्यावर भरण पोषणाची चिंता सोपवून आपण आपल्या सोयीताच्या मार्गाकडे चालल्यास तर तो दयावंत विठ्ठल आपली उपेक्षा करीत नाही. 312 करा नारायण ना माझ्या दुःखाची खंडना. वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुणी मानसी. पाळवणी या लळा आता पाव पावे फळा. तुका म्हणे दीन त्याचा हरती या सीन. तुकोबा देवाजवळ विनंती करतात, म्हणतात, हे नारायणा, माझे दुःख नष्ट करा. तुमच्या पायापाशी माझी वृत्ती राहील अशी युक्ती करा. माझ्या अंतकरात तुम्ही निवास करा. अशा प्रकारे माझे हट्ट पुरवून माझे लाड करा, म्हणजे त्याचे फळ मला मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्ही दीनजनाचे दुःख नष्ट करणारे आहात. 313 दोष पळती कीर्तने तुझ्या नामस कीर्तने. हे का करू आदरिले खोटे वचन आपुले. तुम्ही पापा भिता आम्हा उपजावया चित्ता. तुका म्हणे सेवा कळीकाळा जिंकी देवा. देवाबरोबर तुकोबारा हितगुज करतात. ते म्हणतात, अहो देवा, तुमच्या नामस कीर्तनाने सर्व दोष जळून जातात असे तुम्ही भागवतादी ग्रंथातून सांगितले आहे. ती वचने सर्वांना आदरणीय आहेत, मग मी कशाला खोटे म्हणू. आम्हाला कालचक्रात गुंतून पडण्याची चिंता उपजावी आणि आमच्याकडून पाप घडू नये म्हणून तुम्ही भीता आमची चिंता दूर करा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमची सेवा कळीकाळालाही जिंकते. हे तुमचे वचन आम्ही आदरपूर्वक ऐकतो आणि नामस कीर्तन करतो. 314 मी तो दिनावनी दीन माझा तुझ अभिमान. मी तो आलो शरणागत माझे करावे स्वहित. दीनानाथा कृपाळुवा सांभाळावे आपल्या नावा. तुका म्हणे आता भले नवे मोकलिता. तुकोबाराय देवाची विनवणी करतात. ते म्हणतात, देवा मी दिनाहून दीन आहे, पण तुला माझा अभिमान आहे. मी तुला शरण आलो आहे, म्हणून माझे स्वहित करायचे ते कर. तू दीनानाथ आहेस, दयाळू आहेस. हे तुझे ब्रीद माझा उद्धार करून सत्य कर. माझा अवेर केलास, माझ्या विनंतीकडे दुर्लक्ष केलेस तर ते तुला शोभणार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 315 नाही दुकाळलो अन्ना परिया मान जनार्दना. देव केला सकळ साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी. भोगी भोगविता बाळासवे तोची पिता. कर्म अकर्म जळाले प्रौढ तुका ते उरले. देवाजवळ आत्मनिवेदन करीत तुकोबाराय म्हणतात, मी काय अन्नासाठी हपापलेलो नाही, म्हणून भीक मागत खातो. त्या पूर्ण ब्रह्मार्जनार्था मान राखण्यासाठी जेवतो. दुष्काळ सुकाळ असो, मी उदरभरणाच्या प्रत्येक घासातला देवाला साक्षी केली आहे. बालकाप्रमाणे मी जेवायला बसतो आणि आम्हा दोघांना तोच भरवितो, कारण तो आमच्या दोघाचा पिता आहे. हरिप्रेमात तल्लीन झालेल्या जीवाची कर्मफळे जळून जावात व त्याचे भोग निर्बीज होतात असे तुकाराम महाराज सांगतात. 316 काय खावे आता कोणीकडे जावे. गावात रावे कोण्या बळे. कोपला पाटील गावींचे हे लोक. आता घाली भीक कोण मज. आता येणे चवी सांडली म्हणती. दिवाडा करीती दिवाणांत भले लोकी यांची सांगितली मात. केला माझा घात दुर्बळाचा तुका म्हणे याचा संग नवे भला. शोधित विठ्ठला जाऊ आता. रामेश्वर भटाच्या तक्रारीवरून ग्रामाधिकाऱ्यांनी देहूच्या पाटलास तुकोबारायाला गावाबाहेर घालविण्यास संबंधित ताकीद पत्र पाठविले. पाटलांनी तुकोबारायाला समज दिली. तुकोबा म्हणाले, मी आता कुठे जावे, काय खावे, कशाच्या आधाराने या गावात राहावे. गावचा पाटील आणि ग्रामवासी माझ्यावर रागावले आहेत. आता मला कोण सहाय्य करणार. देवा तुमची खून नसल्याने लोकांना माझे बोल प्रचितीचे वाटत नाही. दिवाणात माझा निवाडा करतात, मला दोषी ठरवतात. महाराज म्हणतात, गावातील लोकांना ही गोष्ट सर्वांना सांगून त्यांनी माझ्यासारख्या दुर्बळाचा घात केला.
असे वाटते की विठ्ठलाचा संग भला नव्हे, पण त्याला शोधित त्याच्या गावाला गेले पाहिजे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 317. संत मागे पाणी नेदी एक चुळी, दासीस आंघोळी ठेवी पाणी. संतांसी देखोनी होय पाठी मोरा, दासीची या पोरा चुंबन देतो. संतांसी देखोनी करीतो टवाळ्या, भावे दुतो चोळ्या दासीची या. तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका, जातो यमलोका भोगावया. सामान्य संसारी माणसाची वृत्ती किती संकुचित असते. तुकोबाराय म्हणतात, हा मनुष्य संतांनी घोटभर पाणी मागितले तरी देत नाही, परंतु घरच्या कामवालीला आंघोळीला गरम पाणी काढून देतो. संत दिसले की त्याच्याकडे पाठ फिरवतो आणि दासीच्या मुलाला प्रेमाने जवळ घेतो. संतांची निंदा करीत बसतो, पण दासीसाठी हलकी कामे उत्साहाने करतो. अशा मनुष्याची त्याच्या तोंडावर निर्भत्सना करावी. तो या दुष्कर्माची शिक्षा भोगायला यमपुरीला जात आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.